हरिओम. आज शुक्रवार 19 डिसेंबर 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंधळेकर महाराज यांच्या प्रवचनातून त्यात आपल्याला सांगतायत की वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे. ऐकूया. भगवंताची उपासना करणं जे ऋषी असतात करणारे, त्यांचं मन अशा एका अवस्थेमध्ये राहतं की त्या ठिकाणी परमात्माच सर्व काही करतोय ही भावना स्पष्टपणे प्रगट होते. भगवंताशी एकरूप होऊन जाण्याची तीच अवस्था आहे. ऋषींचा मीपणा नष्ट झालेला असल्याने मी करतो, मी बोलतो, मी काव्य रचतो ही भावनाच त्यांना नसून परमात्मा करतोय, परमात्मा बोलतोय, परमात्मा मंत्र रचतो असा स्पष्ट आणि खरा अनुभव त्यांना येतो. या थोर अवस्थेमध्ये ऋषींच्या तोंडून वेदमंत्र बाहेर पडलेले असल्यामुळे ते मानवाची कृती नाहीत. वेद हे खरे अपौरुषेयच आहेत. घराच्या छपराखाली ज्याप्रमाणे सर्व लहान अशा लहान लहान खोल्या येतात, त्याप्रमाणे वेदांतात इतर शास्त्र येतात. वेदांताच्या गोष्टी किंवा ज्ञान हे पक्वान्नाच्या ज्ञानाप्रमाणे जो मनुष्य वेदांताचा नुसताच अभ्यास करतो त्याला त्यापासून फारसा फायदा होत नाही. वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे. खरं म्हणजे विद्वान लोक हा वेदांत अत्यंत कठीण करून जगाला उगीच फसवतात. अगदी सामान्य माणसाला वाटतं की अरे हा वेदांत आपल्यासाठी नाही. वास्तविक वेदांत हा सर्वांसाठी आहे, मनुष्य मात्रासाठी आहे. वेदांताशिवाय मनुष्याला जगताच येत नाही. आपलं आकुंचित मन विशाल करणं, आपण स्वार्थी आहोत ते निस्वार्थी बनणं, हेच खरं वेदांताचं मर्म आहे. भगवंताच्या प्राप्तीचे नियम आणि व्यवहारातले वस्तू प्राप्त करून घेण्याचे नियम यामध्ये फरक आहे. मनामध्ये वासना उत्पन्न झाली असतात ती तृप्त करून घेण्यासाठी देहाची वस्तूंची हालचाल करणं हा व्यवहार. सूक्ष्म वासना देहाच्या साहाय्याने जोड बनणं हे व्यवहाराचं स्वरूप. याच्या उलट भगवंता हा अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे त्याची प्राप्ती करून घेणं म्हणजे जडातून सूक्ष्माकडे जाणं. तेव्हा भगवंताचं साधन हेही जडामधून सूक्ष्माकडे पोहोचवणार असलं पाहिजे. जड देहाशी संबंधित आणि सूक्ष्माशी निकट असलेलं असं साधन असेल तर ते म्हणजे एक नाम. जो नामात राहिला त्याच्या वासना क्षय झाला. पुष्कळ वेळा चांगले अधिकारी जीव एखाद्या लहानशा वासनेमुळे अडकून पडतात. मग ते अध्यात्मदृष्ट्या चांगल्या कुळामध्ये जन्म घेतात. तिथे त्यांची वासना तृप्त व्हायला वेळ लागत नाही आणि म्हणून ते लहानपणीच जग सोडून जातात. त्यांच्या मृत्यूचे दुःख करणे बरोबर नाही. वासना ही दुसऱ्या कोणत्याही उपायाने तृप्त होण्यासारखी नसून आपण जर भगवंताजवळ वास ठेवला तरच ती नष्ट होते. वासना नष्ट झाली की बुद्धी भगवत स्वरूपच होईल. जेथे वासना संपली तिथेच भगवंताची कृपा झाली. प्रत्येक वेदमंत्राच्या आरंभी हरिही ओम असं ते नामच आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.